नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. व्यक्तीला मिळालेल्या संस्कारानुसार, त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव घडत असतो. आणि स्वभाव म्हटला की प्रेमळ, बोलका, रागीट, स्वार्थी, निस्वार्थी अशा बऱ्याच प्रकारे आपण व्यक्त करत असतो. आपण स्ट्रेस अँड अँगर मॅनेजमेंट यावर चर्चा करू. अँगर किंवा राग काय आहे? अँगर इज अ नॉर्मल अँड हेल्दी इमोशन. राग येणं हे सर्वसाधारण आणि निरोगी भावना आहे. परंतु आजच्या धावपळीच्या जगात याचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. Anger management may be critical for people who find it difficult to keep it under control. ज्यांना रागावर नियंत्रण करता येत नाही, त्यांच्या रागाचे नियोजन करणे कठीण जाऊ शकते. पण अतिरागामुळे शरीरास हानी पोहोचत असते. There are many health issues related to an unresolved anger like heart attack, high blood pressure, anxiety, depression, colds, fever and digestive problems. याचा अर्थ हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, चिंता, नैराश्य, सर्दी ताप आणि पाचन समस्या यासारख्या अनिश्चित रागाशी संबंधित अनेक आरोग्य समस्या आहेत. आणि त्यासाठीच नियोजन महत्त्वाचे आहे. If your heart beats faster and you breathe quickly, tension in your shoulder or clenching your fist beware. Your body may be showing sign of anger. Take steps to calm yourself down. याचा अर्थ जर तुमचे हृदय वेगाने धडधडत असेल, तुम्ही जलद श्वास घेत असाल, तुमच्या खांद्यावर ताण पडल्यास किंवा तुमच्या मुठी आवळल्यास, तुमच्या शरीरात रागाची चिन्ह दिसत असतील तर सावध राहा. स्वतःला शांत करण्यासाठी पावले उचला. यामुळे राग नियंत्रणासाठी नियोजन करणे सोपे होईल. Once you will be able to recognize the signs of anger, you can calm yourself down. एकदा तुम्ही रागाची चिन्हे ओळखण्यास सक्षम असाल तर तुम्ही स्वतःला शांत करू शकता. राग नियंत्रण करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ऑलवेज रिमेंबर, अवॉइड अननेसेसरी स्ट्रेस, लर्न टू से नो अँड टेक कंट्रोल ऑफ युअर एन्व्हायरमेंट. अनावश्यक ताण टाळा, नाही म्हणायला शिका आणि तुमच्या वातावरणावर नियंत्रण ठेवा. यासाठी महत्त्वाच्या आहेत भावना. एक्सप्रेस युअर फीलिंग्स इन्स्टेड ऑफ बॉइलिंग देम अप. याचा अर्थ भावना लपवून ठेवण्याऐवजी व्यक्त करा. त्यासोबतच एक्सेप्ट द थिंग्स यू कॅन नॉट चेंज. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करा. विशेषतः राग नियंत्रणासाठी लर्न टू फॉरगिव्ह. घडणाऱ्या गोष्टी आणि त्याचे नकारात्मक परिणाम विसरण्यास शिका. जर आपण रागाचा शब्दशः अर्थ घेतला तर अँगर इज ओनली वन लेटर अवे फ्रॉम डेंजर. अँगर हा शब्द एका अक्षराने डेंजर पासून दूर आहे. तो कसा दूर ठेवायचा हे रागाचे नियोजनच करू शकते. कारण अँगर कॅन डिस्ट्रॉय लाईव्स, डिस्ट्रॉय रिलेशनशिप्स. रागामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, नातेसंबंध नष्ट होतात. यासाठी एक वाक्प्रचार आहे, पुट युअर सेल्फ इन अदर शूज. याचा अर्थ दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाने पाहण्याची सवय ठेवा. हे जर आपण समजून घेतलं तर पुढे डोंट रिॲक्ट इमिजिएटली. लगेचच प्रतिक्रिया देऊ नका. आणि जर तुम्ही रागात असाल, पोस्टपोन फॉर अ फ्यू सेकंड्स व्हॉटेवर यू विश टू से ऑर डू. तुम्हाला जे काही बोलायचे आहे किंवा करायचे आहे ते काही सेकंदासाठी पुढे ढकला. रागात असताना बोलण्याऐवजी टेक अ डीप ब्रीथ म्हणजे दीर्घ श्वास घ्या आणि स्पीक व्हेन यू हॅव काम डाऊन म्हणजे शांत झाल्यानंतरच बोला.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रागाचे नियोजन केल्यास आपले जीवन सुखी आणि समाधानी होऊ शकेल. धन्यवाद.